नमस्कार मित्रांनो. आयुष्यात आहे ना, एकदा तरी एकटं बाहेर पडा. म्हणजे मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का? एकटं बाहेर पडा म्हणजे की आहे ना, तुम्ही जर आता पिक्चर बघायला चाललाय मूव्हीला, तर मग एकटे जावा. जेवायला चाललाय हॉटेलमध्ये, तर एकटे जावा. कुणाला सोबत न्यायचं नाही. फॅमिली नाही, मित्र नाही, कोणच नाही, कितीही जिगरी असू दे. मी असं का सांगतोय? तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्रत्येक जण हा एक ना एक दिवस या दुनियेतून जाणारच आहे, बरोबर? तर मग कुणाचंच आहे ना, म्हणजे एवढं पण लळा लावून घेऊ नका. मला एवढंच म्हणायचं, आपलं असतं आईबाबांशी बॉन्डिंग, ते ठीक आहे. पण मित्र, फ्रेंड तुमचे अजून असतील, त्यांच्यासोबत एवढं पण कनेक्ट होऊ नका. जर झाला असताल तर एवढंच सांगेल मी की एकटं जावा यार, एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस आत्ताच्या जगात, आत्ताच्या युगात, आत्ताच्या काळात एकटा आहे ना, तोच खूप स्ट्रॉंग आहे. बाकी सगळे वीक दिसतात. कारण काय होतं ना, तुम्ही जर आता समजा तुम्ही मला कमेंटमध्ये शिव्या द्याल, काहीही द्याल, म्हणजे वेडं-वाकडं बोलाल, पण मी तुम्हाला एक गोष्ट आधी सांगतो आणि मग कमेंट करा तुम्ही, की काय होतं, जर आपला मित्र असेल ना जिगरी, आता आपण म्हणतो ना जिगरी आहे, माझा यार आहे, मी ह्याच्यासोबत राहूच नाही शकत, ह्याच्याशिवाय राहूच नाही शकत, असं म्हणतो आपण बरेचदा. मग तो जर आपल्यासोबत नसला, तर मग आपल्याला कसं तरीच वाटायला लागतं. म्हणजे मला म्हणायचं काय आहे की एखाद्या वेळेस आहे ना, त्यांनी जर धोका दिला ना, तो धोका पण आपण सहन नाही करू शकत, इतक्या लेवलला आपण फ्रेंडशिप ठेवतो ती. मला एवढंच सांगायचं आहे भावांनो, की कनेक्ट व्हा. पण एक आयुष्य आहे ना, 3 पार्ट्समध्ये डिवाईड करा. पहिलं म्हणजे तुमचं फॅमिली, म्हणजे घरात काय चाललंय ते बाहेर गेलं नाही पाहिजे. दुसरं बाहेरची लाईफ, घराच्या बाहेरची लाईफ, बाहेरचं आत नाही आलं पाहिजे काय. आणि तिसरं घरातलं झालं, बाहेरचं झालं, पर्सनल लाईफ स्वतःची. बस एवढे 3च लाईफ हे करा. आणि हा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भावांनो तुमचं. मला सपोर्ट करा, मला फॉलो करा, सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.